नमस्कार, सायली किचन्सकडून मी सायली तुमचे मकर संक्रांत निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। चला तर मग आज मकर संक्रांत स्पेशल आपण तिळाचे लाडू करूया। त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे। अर्धा किलो तीळ, 150 ग्रॅम शेंगदाणे, अर्धा किलो गूळ, साजूक तूप 2 चमचे, पाणी आणि वेलची। आता इथे वजनीप्रमाणे ह्या वाटीनेच मी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत। त्याच वाटीच्या वजनीप्रमाणे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे, बारीक चिरलेलं गूळ घेतलेलं आहे आणि 1 वाटीला कमी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। इथे 2 चमचे तूप, 2 चमचे पाणी, गूळ पातळ करण्यासाठी आपल्याला पाणी लागेल म्हणून मी 2 चमचे पाणी घेतले आणि इथे वेलची मी कुटून घेतलेली आहे बारीक अशी। चला तर मग आता आपण लाडूच्या कृतीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतले आणि त्याच्या शेंगदाणे घालून असे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। आता शेंगदाणे लवकर थंड होण्यासाठी मी अशी जाळीवरती काढलेत, जेणेकरून ते लवकर थंड होतील म्हणून ते साईडला ठेवलेत आणि आपण इथे तीळ भाजायला घेऊया। तीळ भाजेपर्यंत आपले शेंगदाणे छान थंडही होतील आणि त्याचे साले काढून आपल्याला शेंगदाणे घेण्यात येतील। आता तीळ इथे आपल्याला मंद गॅसवर भाजायचं आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर तीळ करपून जाणार। त्यामुळे तीळ असे छान असे तडतड आवाज आला तिळाचा म्हणजे आपले तीळ असे छान भाजून झालेले आहेत। आता आपल्याला गूळ पातळ करायचा आहे। त्यासाठी मी त्याच कढईत 2 चमचे तूप असं वितळून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यात पूर्ण अर्धा किलो गूळ घालणार आहोत व वाटीच्या वजनाप्रमाणे 2 वाटी गूळ आहे। असं छान हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। आता तुपात घातल्यानंतर त्याला परतून घ्यायचा। नंतर 2 चमचे इथे मी पाणी घेतलेलं आहे। हे पाणी घालून गुळाला आपण छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून पातळ व्हायला ते अगदी सोपं होईल। आता इथे आपण गूळ पातळ होण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत मी शेंगदाण्याचे टरफळं काढून घेतलेली आहेत। शेंगदाणे बघा याप्रमाणे मी साफ करून घेतलेत। आता एक स्वच्छ कपडा घ्यायचा, त्याच्यावरती हे शेंगदाणे पसरून घ्यायचे आणि छान आपल्याकडे हमनदस्ता किंवा असं कुटायचं जे काही साहित्य असेल त्याच्याने शेंगदाणे छान असे बारीक आपल्याला कुटून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान तिळगूळ खाताना त्याची एक चव वेगळीच आपल्या दाताखाली येईल। त्यामुळे शेंगदाणे असे छान थोडेफार असे दाटसर असे बारीक आपल्याला कुटून घ्यायचे आहेत। मिक्सरला जर लावले तर अगदीही त्याची बारीक पूड होऊन जाते, त्यामुळे तुम्ही शेंगदाणे असे कुटूनच घ्या। आता इथे आपले शेंगदाणे कुटून झालेत आणि गूळ देखील आपलं छान असं वितळून झालेलं आहे। पण आत्ता आपला गुळाचा पाक तयार झालेला नाही आहे। बघा गुळाला अशी छान उकळी येऊन द्यायची आहे, जेणेकरून गूळ असं फसफसून वरती आल्यानंतर आपलं गूळ तयार होत आलेला आहे। आता तो चेक करून कसा घ्यायचा, तर एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचे। पाणी आपलं साधं रूम टेम्परेचरवर असलेलंच पाणी घ्यायचं। त्याच्यामध्ये असे 5-6 थेंब आपण गुळाच्या पाकाचे घालायचे आणि गूळ बघा असं छान आपला गुळाचा ना गोळा व्हायला पाहिजे। याप्रमाणे असा छान असा गोळा झाला म्हणजे आपला पाक छान असा तयार झालेला आहे। आता आपण भाजलेले आपले तीळ, सर्व तीळ त्याच्यात घालायचे आहेत आणि आपले कुटलेले असे दरदरीत आपले शेंगदाणेही त्याच्यात घालायचे आणि छान असं एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे त्यांना, जेणेकरून गुळाचा पाक सर्व शेंगदाणे आणि तिळांना छान असा मिक्स करून लागून राहील। आता इथे आपण वेलची पूड घालूया। वेलची पूड घातल्याने एक असं छान असं सुगंध आपल्या बॅटरला त्या येतं, मिश्रणाला येतं। त्यामुळे तुम्ही वेलची आवश्यक घाला। आवडत असल्यास तर तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील असे छान तुपावरती थोडे भाजून घेऊनही घालू शकता, पण आम्हाला इथे ड्रायफ्रूट्स नाही आवडत म्हणून आम्ही फक्त तीळ आणि शेंगदाण्याचाच वापर केलेला आहे। हे लाडू तुम्ही 2 महिने 3 महिने ठेवा, अगदी खुसखुशीत राहतात। आता आपला पाक तयार करून झालेला आहे। आपलं मिश्रण छान गच्च असं तयार झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपण पाणी घ्यायचं आणि पाण्याचा असा छान हात ओला करायचा, कारण मिश्रण आपलं खूप असं
गरम असतं, जेणेकरून हाताला खूप असे चटके लागतात. त्यामुळे ही सोपी एक आयडिया आहे की हाताला छान असं पाणी लावायचं. हात अगदी ओला नाही ठेवायचा आहे, आपल्याला पाणी लावून हात पूर्ण झटकून असं शिंपडून घ्यायचं आहे आणि मग त्यातला एक गोळा असा उचलून आपल्याला छान असा हातावरती त्याला असं बाइंडिंग द्यायचं आहे. घट्ट असं दाबून दाबून त्याला गोलाकार द्यायचा आहे, जेणेकरून लाडू असे छान गोल गोल गरगरीत होतील. आता हाताला पहिले आपल्या चटके लागतातच, पण हाताला चटके लागल्याशिवाय भाकर मिळते का? त्यामुळे असे छान लाडू असे वळून घ्या तुम्ही. आणि एक लाडू आपले अर्धा तास गरमच राहतात. जरी वेडेवाकडे वळले गेले तरी तुम्ही नंतर त्यांना छान असं शेप देऊन असे लाडू तुम्ही गोल गरगरीत करू शकता. हे बघा आपले लाडू छान असे गोल गरगरीत आणि मऊसूत अगदी झालेले आहेत. तुम्ही हे वर्ष 1 महिना लाडू ठेवा. असे छान एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. 1 महिना ते 2 महिने हे लाडू हमखास टिकतात. अशा प्रकारे तुम्ही सर्व लाडू तयार करून घ्या. अतिशय चविष्ट असे लाडू तुमचे तयार होतात आणि मकर संक्रांतीनिमित्त तुम्ही सर्वांना हे लाडू देऊ शकता. माझी व्हिडिओ जर आवडली असल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि सायली किचन्सकडून आणि माझ्याकडून तुम्हाला संक्रांतनिमित्त खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.